अरे बाबा, हे बुटा अमिताभ बच्चन कुठं झाले एवढी तयारी करून? काय रे बाबा, नाराज आहे. नाराज आहे त्याला कारण आहे, कारण आम्ही चाललो तिला टाकून. पण एक पर्सनल कामासाठी चाललो होतो. आज माझ्या लेकीचं म्हणजे वीराचं मोठ्या मुलीचं ॲडमिशन करायचं होतं. बघा ना म्हणली, टाईम किती फटाफट धावतो ना आपल्या बैलांच्या शर्तीसारखा. आपण गावात तरी शाळेत जायचो, लग्न झाली, पोराबाला झाली, आता आपली पोरा शाळेत जायला लागली. क्या बात आहे. बघून आणि ऐकून खरंच अनुभव वेगळा जरासा येऊ. हे बघा, मस्ती आणि किडे आमच्या अंगातले कधीच जाणार नाही, ते चालूच असतात. तत्पूर्वी जरा आम्ही थोडा टायरचा काम होता, पंक्चर झाला होता, तो बनवून घेतला टायर आणि निघालो. तर तेवढ्यात आईने आम्हाला एक काम सांगितलेलं, त्यांचे काय पार्सल पाठवतो तोपर्यंत गेलं. ही बघा, ही बोलते पप्पा मी तिला बोलतो माझी परी आहे, ती मला बोलते मी तुझा माकड आहे. आणि फायनली पोचलो. वाह क्या गेट आहे, असं वाटतं आपण रायगडावर आलो आहे. आणि मधली गल्ली कापत कापत आम्ही पोचलो फायनली तिच्या शाळेजवळ. म्हणजे शाळेचा अनुभव खूप वेगळा हो, काय सांगायचा. आणि बघा भाईची एंट्री झाली. हा 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 भाईची एंट्री तर झाली, पण भाई आतमध्ये गेल्यावर थांबला. मॅडम जशी प्रश्न विचारायला लागली तशी इकडे डोकंच खाली घातलं. काहीच बोलत नाही बघा, काहीच बोलत नाही, एकदम शांत. त्यापूर्वी आम्ही फॉर्मवर सिग्नेचर वगैरे केली, फॉर्म फिल करून घेतला. आणि इथं बघा 2 विधिमंडळामध्ये एवढी मोठी चर्चा चालू आहे की आपण बोलूच शकत नाही. ह्या चर्चेला तोड नाही. त्यांची दोघींची चर्चा चालू होती, तेवढ्यात मी जरा आपले फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतली. आपले काय हे लागतात आपले झेरॉक्स वगैरे, ते पूर्ण करून घेतले. आणि या ठिकाणी आम्ही निघालो. तिला बोलू चल दीदी तुला दाखवतो शाळा. शाळेची मजाच लय वेगळी हो. तिला शाळा दाखवत तिला सगळं सांगितलं, बाबा असं करायचं तसं करायचं एखादं. आम्ही टावाळके केलं तू करू नको, आम्ही रलो जागा शिकायचं. हे बघा तिला सर्व दाखवत होतो. तेवढ्यात तिने मला दाखवलं तिचा अड्डा. शाळेच्या बाहेरच दुकान म्हणजे काय यांची चांदी ना. दुकानातून खाऊ घेतला, लगे पुढे दुसरा दुकान. हे बघा ज्यूस पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. असं करता करता आम्ही फायनली सर्व घेऊन निघालो. काय मुलगी आहे तर लाड पुरवावेच लागतील ना मंडळी, असा विषय. चला तर शाळा सुरू होईल आता याची. आणि नक्कीच खूप मिस करणार, कारण पूर्ण दिवस घरात असायची ना, म्हणून जरा मजा यायची. ठीक आहे चालते, शिक्षण तर झालंच पाहिजे पोरांचं. चला मंडळी, ब्लॉग संपवतो. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.